प्रतिध्वनी वृक्ष. दोन निवांत डोंगरांच्या मध्ये वसलेलं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक प्राचीन झाड होतं, प्रतिध्वनी वृक्ष. ते झाड फार उंच नव्हतं ना फार शोभिवंत, पण त्याच्यात एक अनोखी जादू होती. जर तुम्ही त्याच्या खोडाला कुजबुजून काही विचारलं तर ते झाडही उत्तर द्यायचं, तुमच्या आवाजात नाही तर अशा सत्यात जे तुम्हाला अजून स्वतःबद्दल कळले नव्हते. गावकरी ही गोष्ट फक्त पुराणकथेपुरतेच मानायचे. कोणी ती खरी मानायचं नाही. पण मग माया आली. माया एक शांत स्वभावाची मुलगी होती. आकाशात ताऱ्यांकडे खूप वेळ पाहत बसायची आणि रोजच्या जगात ती कधीच एकरूप झाली नव्हती. तिला चित्र काढायला आवडायचं, पण तिचे रंग नेहमी रेषांच्या बाहेर जायचे. तिचे शिक्षक म्हणायचे, थोडं वास्तवात राहायला शिक. पण मायासाठी वास्तव म्हणजे निरस्थेचा दुसरा शब्द होता. एका संध्याकाळी मन खूप खिन्न झालं होतं. माया तिचं स्केचपॅड घेऊन जंगलात निघाली. अनोळखी वाटेवर चालता चालता ती एका झाडापाशी आली. तेच होतं प्रतिध्वनी वृक्ष. कुतूहलाने आणि थोड्या एकटेपणाने तिने झाडाच्या खोडाला हात लावला आणि हलक्या आवाजात विचारलं, मी खरं तर कोण आहे? झाड गप्पच होतं. ती म्हणाली, असं काही होत नाही हेच खरं. पण जसं ती निघायला वळली तसंच एक हलका आवाज तिथून आला. हवेला शब्द येत असल्यासारखा. तू म्हणजे गडगडाटानंतरची शांतता आहेस, जिथे कल्पनांना जन्म मिळतो. माया चमकली. शब्दांचा अर्थ पूर्ण कळला नव्हता, पण तिच्या आत काहीतरी हललं. ती पुन्हा आली दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतरही. तिने झाडाशी तिचे भय, स्वप्न, शंका बोलून दाखवल्या आणि झाड दरवेळी अशा उत्तराने बोलायचं जे तिला विचार करायला भाग पाडायचं. मग माया पुन्हा चित्र काढायला लागली, पण आता इतरांना आवडावं म्हणून नाही, तर जसं तिला खरंच दिसायचं तसं. पावसात अडकलेली स्वप्न, डोळ्यांच्या मागचं विश्व आणि रोजच्या गोष्टीत लपलेली धाडस. वर्ष गेली. मायाची चित्र देशभर प्रसिद्ध झाली. लोक म्हणायचे, ही मुलगी विजनरी आहे. पण माया नेहमी म्हणायची, खरं श्रेय त्या झाडाचं आहे, जे फक्त त्यांनाच बोलतं जे ऐकायला तयार असतात. एकदा एका चित्रप्रदर्शनात एक मुलगा तिच्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात ती हरवलेली नजर होती, जी मायाच्या डोळ्यात होती कधी. तो विचारला, तुम्ही एवढं सुंदर चित्र कसं काढता? मायाने हसून त्याला एक लहानसा नकाशा दिला आणि कुजबुजून म्हणाली, प्रतिध्वनी वृक्ष शोध आणि त्याला विचार, तू कोण आहेस? आणि ही गोष्ट पुढे चालूच राहिली. कधी जग आपल्याला सांगत नाही की आपण कोण आहोत. कधी आपण स्वतःच्या आतल्या प्रतिध्वनीकडे कान द्यायला शिकावं लागतं, कारण तीच आपल्याला खऱ्या मार्गावर नेत असते.